नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी कुरकुरीत जिभेची चव वाढवणारी शेंगदाणा चिक्की रेसिपी बनवणार आहे. शेंगदाणे चिक्की म्हटले की गुळाचा पाक अचूक होणं महत्त्वाचं आहे. जर गुळाचा पाक बिघडला तर ही चिक्की दाताला चिकटते. तर आज आपण अचूक गुळाचा पाक कसा बनवायचा हे आज पाहणार आहे. चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इथे आपण 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे मंद गॅस करून अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजताना सतत हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते सर्व बाजूने अगदी व्यवस्थित भाजले जातात. तुम्ही बघू शकता इथे शेंगदाण्याचा रंग बदललेला आहे आणि हलकेसे शेंगदाण्यावर डाग पडलेले आहेत. खूप जास्त डाग पाडायचे नाहीत शेंगदाण्यावर, नाहीतर शेंगदाण्याचा जो रंग आहे तो बदलतो आणि काळसर रंगाचे शेंगदाणे दिसतात आणि चिक्की ही त्याच रंगाची बनते. शेंगदाण्याचा पांढरा रंग चिक्कीमध्ये दिसण्यासाठी शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजणे खूप गरजेचं आहे. आता हे शेंगदाणे थोडे थंड झाल्यानंतर याच्यावरची साल काढून घेऊया. अशा पद्धतीने शेंगदाणे हातामध्ये चोळून घेऊन त्याच्यावरची साल काढून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे सर्व शेंगदाण्यावरची साल काढून झालेली आहे. इथे पदार्थ तळण्यासाठी वापरला जाणारा जी गाळणी आहे ती घेतली आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून अशा पद्धतीने चाळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने शेंगदाण्यामधील साल चाळून घेतल्यामुळे घरभर पसरत नाही, एकाच ठिकाणी त्याचा कचरा राहतो. तुम्ही बघू शकता इथे छान अशी इथे चाळून झालेले आहेत शेंगदाणे. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने दुसरी ही बॅच शेंगदाण्याची छान अशी चाळून घेतलेली आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला 2 भागामध्ये करून घ्यायचे आहे. त्यासाठी मुठीमध्ये असे शेंगदाणे घ्यायचे आणि असे प्रेस करायचे. असे प्रेस केल्यामुळे ते एकमेकांच्या दाबामुळे त्याचे 2 भाग होतात. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने प्रेस करून इथे मी शेंगदाण्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. किंवा दुसरी एक पद्धत म्हणजे अशा पद्धतीने शेंगदाणे हातामध्ये घेऊन त्याचे 2 भाग करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे 2 भागामध्ये करून घेतलेले आहेत. शेंगदाणे जेव्हा आपण 2 भागामध्ये करतो तेव्हा त्याच्यामधला जो बारीक कण असतात ते निघून पडतात आणि ते कण आहे ते मी गाळणीने गाळून घेतलेले आहेत, चाळून घेतलेले आहेत. शेंगदाण्यामधील बारीक कण आहे ते चाळून घेतल्यामुळे शेंगदाण्याचा आकार एकसारखा दिसतो आणि चिक्कीमध्येही हे शेंगदाणे सुंदर दिसतात. आता आपण शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी लागणाऱ्या गुळाच्या पाकाची तयारी करूया. त्यासाठी इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घालून 1 कप शेंगदाण्यासाठी 1 कप गूळ घेतलेला आहे. तो छान असा मेल्ट करून घेऊया. मंद आचेवर गॅस करून गूळ छान मेल्ट करून घेतलेला आहे. आता प्रत्येक 1.5 ते 2 मिनिटानंतर आपण अशा पद्धतीने वाटीमध्ये पाणी घेऊन गुळाचा पाक आहे तो वाटीमध्ये घालून पाक छान तयार झाला आहे का बघायचा आहे. पाक थंड झाला की हाताने हा चेक करून बघायचा. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हाताने थोडासा प्रेस करून बघायचा. हा अजून पाक सॉफ्ट आहे असा ताणला जातो म्हणजे अजून हा पाक पूर्णपणे तयार झालेला नाही. आपण परत 2 मिनिट हा पाक छान शिजवून घेऊया. प्रत्येक 1.5 ते 2 मिनिटानंतर 3 ते 4 वेळा हा पाक चेक केलेला आहे. चिक्कीसाठी पाक बनवताना मंद गॅसवर काळजीपूर्वक बनवावा, कारण पाक जर ओव्हरकुक झाला तर त्याची टेस्ट कडवट येते. परत 1.5 ते 2 मिनिटानंतर आपण हा पाक चेक करूया. त्यासाठी इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा गुळाचा पाक घालून आपण हा चेक करूया. पाक थंड झाल्यानंतर हाताने चेक करूया. जर हाताने चेक करताना कटकट आवाज आला तर समजावे की पाक छान तयार झालेला आहे. तुम्ही इथे गुळाच्या पाकाचा कटकट आवाज ऐकलाच असेल. तर इथे चिक्कीसाठी लागणारा परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा इलायची पावडर आणि थोडीशी जायफळ किसून घातलेली आहे. जायफळमुळे गुळाला खूप छान चव येते आणि शेंगदाणा चिक्की ही खूप छान टेस्टी बनतात. इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून आपण यामध्ये शेंगदाणे मिक्स करून घेऊया. शेंगदाणे मिक्स करण्याची प्रोसेस आहे ती फास्ट करायची आहे, कारण गूळ लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते आणि शेंगदाणे मिक्स करायला अवघड होते. म्हणून गूळ पातळ असताना मेल्ट असतानाच यामध्ये शेंगदाणे अगदी व्यवस्थित आणि झटपट असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे छान असे मिक्स करून झालेले आहेत. इथे मी चॉपर घेतलेला आहे. चॉपरला तूप लावून घेतलेलं आहे आणि यावर हे शेंगदाणा चिक्कीचे मिश्रण घालून छान असं आपण पसरवून घेऊया. आता हे गूळ शेंगदाण्याचे मिश्रण एकसारखे लाटण्याने पसरवून घेऊया किंवा लाटून घेऊया. तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली की लाटायला अवघड होते, म्हणून मिश्रण पातळ असतानाच ही प्रोसेस फास्ट अशी करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे गूळ शेंगदाण्याच्या मिश्रणाला स्क्वेअर शेप देत देत आपण इथे चिक्की छान अशी लाटून घेतलेली आहे.
तूप घातल्यामुळे चिक्कीला छान चकाकी आलेले आहे. त्याचप्रमाणे जायफळ आणि इलायचीचा घमघमाटही छान असा सुटलेला आहे. आता ही चिक्की आपण साधारण 1.5 ते 2 इंचामध्ये स्क्वेअर शेपमध्ये उभ्या आडव्या अशा पद्धतीने कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे परफेक्ट कुरकुरीत अशी गूळ शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे. अशा पद्धतीने संक्रांती स्पेशल गूळ शेंगदाणा चिक्की घरी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.